नमस्कार मित्रांनो, मी मनन बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आला आहे। पंतप्रधान आवास योजना, सबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना या योजनांमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मिळतो। तर या घरकुल उभारण्यासाठी काही मजुरांची आवश्यकता असते आणि ते मजुरांना पैसे रोजगार हमीतून मिळतात। तर ते रोजगार हमीतून कसे पैसे मिळतात, किती मिळतात, किती खात्यात गेले, किती शिल्लक राहिले, कोणत्या बँकेत गेले, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूया। सर्वात आधी आपण गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून घेऊ। त्यामध्ये naregastract.nic.in असं नाव सर्च करू। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा महात्मा गांधी नरेगा असा ऑप्शन येईल, त्याला आपण क्लिक करू। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, म्हणजे आपण जिल्हा निवडून घेतो। जिल्हा निवडल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, म्हणजे आपण तालुका निवडायचा आहे, तर त्यामध्ये आपण आपला तालुका इथे निवडून घ्या। त्यानंतर आपल्या या पर्यायामध्ये आपल्याला आपलं गाव येथे निवडून घ्यायचे आहे। ते निवडल्यानंतर जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या बॉक्समध्ये आपल्याला 4 नंबरचं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करा। त्या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। क्लिक केल्यानंतर वरती कोपऱ्याला 3 डॉट दिसतील, त्याला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फाइंड इन पेज दिसेल, त्यामध्ये आपलं कुटुंबातील नाव सर्च करूया। ज्याच्या नावाने जॉब कार्ड आहे त्या व्यक्तीचे नाव सर्च करूया। आता सर्च केल्यानंतर बघू शकता इथं सर्च झालं। आता या साईडला रजिस्ट्रेशन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन नंबर ब्ल्यू कलरमध्ये आहे, त्याला सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा एक कामगाराचा तपशील दिसेल, म्हणजे आपल्या त्याला वरती करून खाली बघू शकता तारीखनुसार सर्व डिटेल दिसेल। त्यामध्ये आपण या डिटेलमध्ये आपण या मस्टर नंबर आहे ब्ल्यू कलरमध्ये, त्याला आपण सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण मस्टर रिपोर्ट संपूर्ण दिसेल। तर बघू शकता तुम्ही मस्टरमध्ये किती दिवसापासून ते कितीपर्यंत काम केलेलं आहे आणि किती दिवसाची हजेरी लावलेलं आहे। 6 दिवसाची हजेरी दिसते आहे आणि 297 रुपये रोजंदारीने 6 दिवसाचे 1782 रुपये। आणि स्टेट बँकमध्ये प्रकाशा आणि म्हणजे नंदुरबार हे आपण संपूर्ण कुठे पडले ॲप्सी कोड सहित आपल्याला दिसत आहे। तर तुम्ही सर्व रिपोर्ट इथं बघू शकतात। 1782 रुपये आणि 6 दिवसाची हजेरी लावली गेली आहे। तर आपण बघू शकतात पोस्ट ऑफिस म्हणजे बँक नेम स्टेट बँक दिसत आहे आणि आपला IFSC कोड कुठे पैसे पडले ते संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिसून येत आहे। तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्व मास्टर रोलचे रोजगार हमीचे पैसे कुठे पडतात, किती पडतात, हे सर्व माहिती आता आपण जाणून घेतली।